नमस्कार. जय श्री कृष्ण. तुम्हाला माहित असेलच की आजही आपण अशा समाजात वावरत आहोत जो पुरुषप्रधान आहे. आजही मुलगी जन्माला आली की बहुतेक घरात आणि मित्रमंडळींमध्ये निराशा पसरते. हे दुसरे तिसरे काही नसून माणसांचे अज्ञान आहे. मुलगी ही एक ओझं नाही, वरदान आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की प्रत्येकाच्या घरात मुलगी जन्माला येत नाही, तर फक्त अशा लोकांच्या घरी जन्माला येते जे भाग्यवान असतात आणि हे त्यांच्या पुण्यकर्माने कमावलेले असते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की देव मुलीला जन्म देण्यासाठी घर कसे निवडतात आणि कोणते पुण्यकर्म आहेत ज्यामुळे कोणत्या व्यक्तीला कन्या प्राप्त होते. नमस्कार. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तुम्हीही भगवान श्रीकृष्णाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की जय श्री कृष्ण लिहा. चला तर मग आजचे सादरीकरण सुरू करूया. अर्जुन भगवान श्रीकृष्णांना विचारतो, कोणत्या कर्मामुळे एखाद्याच्या घराला कन्या आणि संपत्ती प्राप्त होते. कन्या हे धनाचे वैभव आहे. ज्या घरात मुली जन्माला येतात तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनला सांगितले की घरात बसून जर एखाद्याचे नशीब चांगले असेल तर मुलगी होणे हे भाग्यच आहे, आणि ज्या स्त्री पुरुषांनी आपल्या मागील जन्मात पुण्यकार्य केले आहे त्यांनाच आई वडील होण्याचे भाग्य लाभेल. असे घडत असते, असे घडू शकते. मुलींच्या जन्मासाठी मुलींचा भार उचलू शकतील अशा कुटुंबांची निवड केली जाते, कारण 3 लोकांमध्ये फक्त स्त्रिया म्हणजेच मुली या अशा आहेत ज्यांचा भार प्रत्येकजण उचलू शकत नाही. त्या मुलीच हे विश्व अखंड चालू ठेवतात. मुलगीच आई होण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करते. एक दिवस या जगात मुलींचा जन्म थांबेल. त्या दिवशी हळूहळू ही सृष्टी संपेल. भगवान श्रीकृष्णाची ही वाणी ऐकली तर ती अगदी बरोबर आहे. कारण जर मुली नसतील तर मग कोणाचाही वंश पुढे वाढू शकत नाही. मित्रांनो, तुम्हीही बरेच लोकांकडून ऐकले असेल की जेव्हा एखाद्या घरात मुलगी जन्माला येते तेव्हा ते घर म्हणजे स्वर्ग असते. कारण एक मुलगा एकच कुळ उजळवतो, मुली 2 कुळ उजळवतात. आई वडिलांच्या घरात ती मुलीची जबाबदारी पार पाडते. ती सासरच्या घरी येते आणि सून म्हणून सर्व कर्तव्ये पार पाडते. आजकाल तुम्ही अनेकदा ऐकत असाल की मुली आणि सुना पिंडदान करत नाहीत. पण हे अजिबात योग्य नाही, कारण रामायणात त्याचा उल्लेख आहे. असे म्हटले जाते की जेव्हा भगवान श्रीरामाचे वडील राजा दशरथ मरण पावले तेव्हा माता सीता म्हणजेच राजा दशरथाच्या सुनेने पिंडदान केले, ज्याने त्यांना जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त केले. एवढेच नाही तर हिंदू धर्मग्रंथात असे म्हटले आहे की मुली वडिलांच्या नावाने पिंडदान करू शकतात. सासरकडील पुरुष सदस्य जर नसेल तर अशा परिस्थितीत सूनही पिंडदान करू शकते. म्हणूनच मित्रांनो, ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येते ते लोक खूप भाग्यवान असतात. त्यांच्या घरात एकापेक्षा जास्त मुली असतात ते खूप नशीबवान असतात. कदाचित याच कारणामुळे मुलींना लक्ष्मी म्हटले गेले आहे. मित्रांनो, अनेकांना वाटतं की मुलगी झाली तर त्यांच्या मागे खूप वेळ वाया जातो आणि अभ्यासावर पैसा खर्च होतो. लवकरात लवकर लग्न लावून देऊया. पण हीच विचारसरणी मुलीचे भविष्य उद्ध्वस्त करते. जरा कल्पना करा, मुलीच्या मनात किती स्वप्ने असतात. तिला काहीतरी करायचे असते, पण ही स्वप्ने फक्त स्वप्नेच राहतात. त्यामुळे आपण आपल्या मुलींना त्यांची स्वप्ने पूर्ण करू द्यायला हवीत. आयुष्यातील प्रत्येक सुख त्यांना मिळायला हवे. मुलापेक्षा जास्त मुलगी ही नेहमी आपल्या आई वडिलांचा विचार करते. आई वडिलांवर प्रेम आणि वात्सल्य दाखवते. मुलीच्या जन्माला एखाद्या उत्सवासारखे मानले पाहिजे. पालकांनी नेहमी आपल्या मुलीला ही मुलगी किती खास आहे याची जाणीव करून दिली पाहिजे. मित्रांनो, मुलगी ही तुमच्यावर कधीच ओझे नसते. तिचा जन्म फक्त स्वतःचे आणि कुटुंबाचे नशीब घडवण्यासाठी झाला आहे. एका कथेनुसार 2 मित्र खूप दिवसांनी एकमेकांना भेटले. एका मित्राने दुसऱ्याला त्याची अवस्था विचारली आणि उत्तरात तो म्हणाला की मी खूप सुखी आहे आणि मला 2 मुलगे आहेत. मग तो त्याच्या मित्राला विचारतो की तुझ्या घरात किती मुलं आहेत. तो मित्र आनंदाने सांगतो, माझ्या घरी 2 मुली आहेत. त्याचा मित्र देवाचे आभार मानतो आणि म्हणतो, मी धन्य आहे आणि माझ्या घरी मुली नाहीत. हे ऐकून दुसऱ्या मित्राच्या डोळ्यात पाणी आले. तेव्हा त्यांच्या मुलीने वडिलांच्या मित्राला सांगितले. असे म्हणतात की काका देव भाग्यवानांनाच नेहमी मुलगी देतात आणि आई लक्ष्मी कधीच गरिबांना मुलीच्या रूपात देत नाही. देव एखाद्याला मुलीचे सुख देतो ज्याच्यामध्ये मुलगी वाढवण्याची क्षमता असते, जो गरीब असूनही मुलीचे संगोपन करू शकतो. एकदा स्वामी विवेकानंद वैष्णव देवीच्या पायऱ्या चढत होते. बाजूला एक शेतकरी आपल्या मुलीला खांद्यावर घेऊन पायऱ्या चढत होता. तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणाले, बाबा, तुम्हाला मुलीचे ओझे वाटत असेल तर मी तिला उचलून माता वैष्णोच्या दरबारात घेऊन जातो. तेव्हा गरीब शेतकरी म्हणाला की मुलगी बापाच्या खांद्यावर कधीच ओझे नसते. जर तुमच्या खांद्यावर मुली असतील तर त्या प्रत्येक भार हलका करतात. मित्रांनो, मुली कधीच पैशाच्या भुकेल्या नसतात, त्या फक्त मान आणि सन्मानाच्या भुकेल्या असतात. आता विचार करण्याची गोष्ट आहे की तुम्ही कोणत्या कर्मानंतर कोणाच्या घरी जाल आणि त्यांच्या कुटुंबासाठी लक्ष्मीचे रूप सिद्ध कराल.
गरुड पुराणात असे सांगितले आहे की जेव्हा आत्म्याला नवीन जन्म मिळतो तेव्हा आत्म्याने शरीरानुसार आचरण आणि कर्मे करावी लागतात. शरीराची सतत चालणारी कर्मे करूनच आत्म्याला उद्देश साध्य करण्याची शक्ती मिळते. शरीरानुसार आचरण त्याचा जन्म अर्थपूर्ण आणि निरर्थक बनवू शकते. जर एखादा पुरुष स्त्रीसारखा वागतो, स्त्री स्वभावाचा असतो किंवा स्त्रीने जे करावे ते करू इच्छितो, तर अशा पुरुषाचा आत्मा स्त्रीचे शरीर ग्रहण करतो, असे गरुड पुराणात सांगितले आहे. गरुड पुराणात असा उल्लेख आहे की जर एखाद्या व्यक्तीने शेवटच्या मृत्यूच्या क्षणी एखाद्या स्त्रीचे स्मरण करून आपल्या प्राणाची आहुती दिली, तर पुढच्या जन्मी तो स्त्री म्हणून जन्माला येईल. तर शेवटच्या क्षणी भगवंताचे नामस्मरण केले तर तो मोक्षमार्गावर वाटचाल करतो. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आमच्याशी कनेक्ट राहा जेणेकरून तुम्ही आमच्या आगामी सर्व व्हिडिओचा आनंद घेऊ शकाल. धन्यवाद.